हाय नमस्कार, स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आज तुम्हाला मी आळूवड्या कशा करायच्या ते सांगणार आहे। म्हणजे कसं होतं, आपण जेव्हा आळूवड्या करतो आणि इतक्या मेहनतीनं सगळं म्हणजे असं इतक्या आटासानं करतो ना, तर जर त्या आळूवड्या कशामध्ये खाताना जर आपल्याला खव वगैरे होत असेल तर खायची पण इच्छा होत नाही आणि घरातल्यांना सुद्धा द्यायची इच्छा होत नाही खायला। तर असं हे सगळं टाळण्यासाठी मी उपाय केलेला होता आणि तो उपाय असा आहे की एक तांब्या पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं 2 चमचे आणि नंतर अर्धा लिंबू पिळून घेतला। तुम्ही बघू शकता अर्धा लिंबू पिवळा होता आणि जे काय आळूचे पानं होती ना, ते पानं त्या पाण्यामध्ये भिजत घातली अर्धा तास आणि छान अर्धा तास भिजू दिली। म्हणजे त्याचं जे काही माती कचरा जे काय असेल तोही निघून जातो आणि आपल्याला ज्यावेळेस खाताना घशामध्ये खव होतं ते तर अजिबात होत नाही। तर मी असा उपाय करून म्हटलं एकदा बघावंच, तर बघितलाय तर एकदम भारी झालता आणि खायला सुद्धा छान झालत्या आणि कशात खव वगैरे असं काहीच होत नव्हतं। तर नंतर वाटणाची तयारी करायला घेतली। तर लसूण घेतला होता, त्यानंतर 2 चमचे एक मीठ घेतलं होतं 2 चमचे, नंतर मिरच्या घेतल्या, जिरी घेतली आणि ते छान असं त्याचं वाटण करून घेतलं आणि तर 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं होतं मी आणि ओवा घेतला होता। ओवा हातावर असा छान मॅश करून घेतला, म्हणजे जेणेकरून जे काय त्याचा स्वाद वगैरे म्हणजे असं ना ओवा ते पूर्ण त्या बेसन पिठामध्ये मिक्स होईल। तर ओवा छान हातावरती मॅक्स करून घेतला होता असा। आणि मिरच्याचं जे काही वाटण केलं होतं ना, ते वाटणसुद्धा त्यात 1 चमचाच मी टाकलं होतं। जास्त तिखट नव्हतं केलं मी, आदिवला सुद्धा खायचं होतं, त्यामुळं कमी तिखट टाकून मी आळूवड्या बनवल्या होत्या। तर तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही करू शकता, मिरच्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता। मी मोजून 3 मिरच्या घेतल्या होत्या आणि 3 मिरच्याचे असे 2-2 तुकडे करून वाटण केलं होतं आणि वरनं थोडंसं मीठ टाकलं मी आणि हळद टाकली। मीठ कमीच टाकलं होतं, ज्यावेळेस ते वाटण करायचं होतं मिरच्याचं लसूण वगैरे टाकून त्यावेळेस मीठ टाकलं होतं, त्यामुळं आता मीठ एकदम कमी टाकलं थोडं आणि वरनं थोडेसे पांढरे तीळ होते घरात तेही टाकले। थोडं असं पाणी टाकून ते छान असं बेटर बनवून घेतलं त्याचं। आणि काल ना गावाकडे आदिवचे पप्पा गेले होते, तर त्यांनी येताना आळूचे जे काही पानं होती ते घेऊन आले होते। खूप छान हिरवीगार अशी पानं होती। मग म्हटलं 1-2 दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवली की मग ते सुकून जातात, तर त्यापेक्षा काल आणली होती, कालच करायची होती, पण काल काय सोमवार होता, परत चतुर्थी होती, त्यामुळं ते नाही करणं झालं। तर म्हटलं आजच करावी, आज सकाळी करायला घेतलं होतं। तर बघू शकता पानंसुद्धा एकदम हिरवीगार छान होती आणि मग त्यानंतर अर्धा तास झालं ते सगळं भिजून पानं, तर छान आहे अशा त्याच्या शिरा सगळ्या मोडून घेतल्या होत्या लाटण्यानं आणि मग नंतर त्या पानावरती जे काही बेसन पिठाचं सारण बनवलं होतं ते सगळं त्याच्यावर लावून घेतलं। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा, घशामध्ये खाताना खव होत नाही, काय नाही, काय त्रास होत नाही। तर मी हा उपाय केला होता। तर तुम्हाला छोटासा उपाय कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला जर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघू शकता पूर्ण पानाला असं बेसन लावून घेतले मी आणि त्यानंतर दुसरं पान घेतलं, त्याच्यासुद्धा शिरा वगैरे अशा लाटून घेतल्या होत्या आणि त्यानंतर एक पान सवाचं एक पान उलटं, म्हणजे त्याचं टोक उलट्या वरच्या साईडला आणि जे काय असेल ते असं म्हणजे उलटं आणि सवाचं दोन्ही असं पान ठेवून दिले। असे मी 3 ते 4 पानाचं असं त्याचं लेयर बनवून घेतली होती आणि त्यानंतर त्यासुद्धा पानाला पूर्ण बेसन लावून घेतलं अशा पद्धतीने। जास्त वेळ सुद्धा नाही लागलेला, एकदम अर्ध्या तासामध्ये सगळं करून झालं माझं आणि तेलसुद्धा जास्त उडालं नव्हतं। तर तुम्ही सुद्धा असं करून बघा। त्यानंतर तिसरं पान ठेवलं आणि तिसरंसुद्धा पान एक पान सवासं एक पान उलटा आणि अजून एक पान सवासं अशा पद्धतीने ह्याचं तोंड खाली त्याचं तोंड वर अशा पद्धतीने मी पानं ठेवून घेतली, जेणेकरून त्याचा जो रोल बनवायचा असतो ना आपल्याला तो एकदम लवकर बनतो आणि येतो बनवायला। त्यामुळं अशा पद्धतीने पानं ठेवून जर बनवलं ना तर होतो ते रोल तयार होतो त्याचा। मी अशी आळूवडी जी आहे ना ते पहिल्यांदाच बनवली आहे। मी जर वेळेस काय करत असते, असं बेसन पीठ पूर्ण असं कालून घेत असते, जसं मी बॅटर केलं तर सेम तसंच करत असते आणि त्यानंतर हे जे पानं आहेत ना ते असे छोटे छोटे कट करते आणि त्या बेसन पिठामध्ये टाकून भजी कशी आपण बटाटा भजी पालक भजी जशी काढतो ना सेम तसंच हे पण काढून घेत असते
पण आज नवीन पद्धतीने मला ट्राय करून बघावं, तर छान असं आळूवडी घेतली होती आणि ती ही माझ्याकडे चाळण आहे, त्या चाळणीला तेल लावलं आणि तेल लावून ती आळूवडे जे काही रोल तयार केला होता तो त्याच्यावर ठेवून दिला आणि झाकण ठेवलं 1-2 मिनटं, अर्धा तास छान असं त्याला वाफवू दिलं. आणि नंतर बघू शकता तुम्ही अजिबात म्हणजे आतपर्यंत ती आपल्याला जर कुठली असे पदार्थ ज्यावेळेस वाफवायचे असतात ना, ते जर आतपर्यंत शिजले का नाही जर बघायचे असतील ना, तर असं एखादी छोटीशी काठी किंवा असं माझ्याकडं आधीकडून असं काही लॉलीपॉप आणला होता, त्याचं जे काही कांडी होती ना ती घालून बघितली मी आत, तर आतपर्यंत ती छान शिजली गेली होती. तर ज्यावेळेस जर ते पीठ वगैरे जर त्या चिटकलं नाही ना त्या वस्तूला, तर असं समजायचं की ते आतपर्यंत पूर्ण शिजलेलं आहे. तर बघू शकता आळूवडीचे लेअरसुद्धा किती छान पडल्यात आणि छान शिजली गेली होती आतपर्यंत ती. तर इकडं तेल तापाय ठेवलं होतं कढईमध्ये आणि थोडंसं आळूवडीचा जो काही तुकडा होता ना तो थोडासा टाकून बघितला, तेल छान गरम झाले का ते बघितलं, तर ते छान असं वर आलं तळून. तर तेलसुद्धा गरम झालं होतं छान आणि मग सगळ्या आळूवड्या मी तळायला घेतल्या होत्या. आणि न तळता जरी आपण खाल्ल्या ना तरी सुद्धा छान लागतात. आळूवड्या असू देत, कोथिंबीर वडे असू दे, असं न तळता जरी आपण खाल्ली ना, छान उकडून वाफवून घेतलेली असू दे आणि अशी न तळता जरी खाल्ली तरी एकदम भारी लागते. पण तळायची तर असते, त्यामुळे तळून घेतली आळूवडी पूर्णपणे. सगळ्या आळूवड्या मी तळून घेतल्या होत्या. आणि छान असं सुरुवातीला मी मोठा गॅस ठेवला होता आणि त्यानंतर मग बारीक गॅसवरती सगळ्या वड्या म्हणजे आतपर्यंत तळ्या गेल्या पाहिजे, त्यामुळं मी नंतर बारीक गॅस केला आणि बारीक गॅसवर सुद्धा 1-10 मिनटं छान तळून घेतले. आणि बघू शकता तुम्ही त्याचा कलरसुद्धा पूर्ण बदलला होता, तांबूस असा कलर आला होता. आणि जे काही तीळ टाकले होते ना मध्येच, मी जे तीळसुद्धा असं पूर्णपणे वरनं किती छान दिसत आहेत बघू शकताय तुम्ही. तर अशा प्रकारे मी सगळ्या आळूवड्या तळून घेतल्या होत्या. आणि हा आळूवड्या ज्या आहेत ना त्या असं सुद्धा खायला छान लागतात त्याच्या. आणि जर सोबत दही किंवा सॉस वगैरे असेल ना तर अजून भारी लागतात. तर आम्ही अशाच खाल्ल्या होत्या. आणि बघू शकता तुम्ही पूर्णपणे अशा छान तळ्या गेल्या कडक. हातावर मी तुम्हाला थोडंसं मोडून दाखवलं होतं. आणि जे काही त्याच्यावरती तीळ आहेत ना त्या तिळामुळं अजून छान दिसत आहेत त्या वड्या. तर तुम्हाला माझ्या आळूवड्या कशा वाटल्या किंवा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा एकदा करून बघा, ट्राय करा. तर चला भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये अजून. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.